कोंडगावचे रहिवासी आपल्या गावातील 6 तरुण या अपघातात मृत्यू झाले. काय सांगा एखादी माहिती कुठे झाली होती? आमच्या गावात अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. सोमवारी रात्री आमच्या गावातील 6 युवक या ठिकाणी कोकणात येण्यासाठी निघाले होते. सोमवारी रात्री 12:30च्या सुमारास पुण्यातून निघाल्यानंतर सकाळी पहाटे मुलं कोकणात पोचली की नाही त्यासाठी मुलांच्या आईवडिलांनी फोन केले. थोडा वेळ रिंग वाजल्यानंतर त्या बंद झाल्या. लोकेशन सापडत नव्हतं. घरच्यांना काळजी वाटली. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मिसिंगची तक्रार दिली. स्थानिक पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. लोकेशनमध्ये तामिनी घाटाचं लोकेशन आलं आणि त्यानंतर काही सापडलं नाही. त्यानंतर एका फोनचं लोकेशन मुरुड या ठिकाणी सापडलं. त्यामुळं थोडंसं तपास यंत्रणेत बदल करून ती गाडी पुढे गेली का काय म्हणून CCTV कॅमेरे तपासण्यात आले. याच्यामध्ये 2 दिवस तपासात गेले, परंतु शेवटी ड्रोनच्या आधारे या ठिकाणी रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अतिशय प्रयत्न करून या दरीत लोकेशन सापडलं त्या ठिकाणी पाहणी केली. तर त्या ठिकाणी गाडीचं बोनेट वगैरे थोडंसं पाहण्यात आलं आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीज पण दिसल्या. आणि मग हे सर्वांच्या प्रयत्नांनी अतिशय चांगले प्रयत्न केले. रेस्क्यू टीमचं या ठिकाणी चांगलं काम झालं आणि या ठिकाणी बॉडीज या सगळ्या ट्रेस झालेल्या आहेत. त्यातली एक बॉडी आता काढलेली आहे आणि 5 बॉडीज खाली आहेत. आणि सर्व या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ त्या मुलांवर सर्व प्रेम करणारे कुटुंबप्रेम करणारे कोंडगावचे सर्व ग्रामस्थ. ताम्हाणी घाटात भीषण अपघात, 6 तरुणांचे मृतदेह बाहेर. ताम्हाणी घाटातील 1500 फूट खोल दरीत कोसळलेल्या थार गाडीच्या भीषण दुर्घटनेनंतर अखेर 6 तरुणांचे मृतदेह बचाव पथकाने युद्ध पातळीवर बाहेर काढले. या अपघातातील सर्व तरुण हे उत्तम नगर पुणे येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढील प्रमाणे: साहिल साधू गोटे वय वर्ष 24, शिवा अरुण माने वय वर्ष 19, ओंकार सुनील कोळी 18 वर्ष, श्री महादेव कोळी वय वर्ष 18, प्रथम रावजी चव्हाण वय वर्ष 24, पुनीत सुधाकर शेट्टी वय वर्ष 20. सर्वप्रथम पुनीत शेट्टी याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. त्यानंतर क्रमश शिवा माने, प्रथम चव्हाण, साहिल गोटे, श्री कोळी आणि अखेर ओंकार कोळी याचाही मृतदेह रेस्क्यू टीमने शोधून वर आणला. 1500 फूट खोल दरी, दाट जंगल आणि कठीण भूभाग यामुळे शोध मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली. मात्र रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव, रेस्क्यू टीम कोलाड, साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव, चणेरा. माणगाव पोलीसच्या हद्दीमध्ये आपल्या पुण्याचे 6 युवकांचा पल्ल्यात आलेल्या काय नेमकी माहिती कसं? पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 रोजी यातील 5 18 ते 22 वयोगटातील युवक रात्री 12:30 वाजता पुणे स्थित त्यांच्या घरून पर्यटनासाठी कोकणात येत होते. ताम्हाणी घाटातील तीव्र उतार आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी अनियंत्रित होऊन ती साईड बॉर्डरला धडकून खाली 750 फूट खोल दरीत गेलेली दिसते आणि त्यात झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं दिसतं. त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 3 रेस्क्यू टीमच्या सहाय्याने यातील शव आणि वाहनाचा शोध लावलेला आहे. त्यापैकी 1 शव बाहेर काढण्यात यश आलेले आहे. उर्वरित 5 शव बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या येथील परिस्थिती शांत आहे. एकंदरीत आता जी घाटातली रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि हे नवीन युवक गाडी चालवत होते तर असं वाटतंय की म्हणजे घाटातील तीव्र वळणावरती गाडी त्यांच्या नियंत्रित न झाल्यामुळे गाडी दरीमध्ये गेली असावी असं प्राथमिक दर्शनी वाटतंय. आता संपूर्ण बॉडी डिटेक्ट झालेल्या आहेत काही जणांच्या. पुढचं कसं असेल की त्या बातमी बॉड्या त्या सगळं शोध कशी असेल घेण्याच्या? रेस्क्यू टीमच्या मदतीने या सर्व बॉड्या वर घेण्याचं काम सुरू आहे. सोबत आमच्या काही रेस्क्यू टीमचे सदस्य पण आहेत. त्यांच्याकडनं पण तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि लवकरात लवकर त्या बॉडीवरती घेऊन त्यांचे सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे कामगिरी चालू आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.